तुळ राशी. कधी कधी आपल्या आयुष्यात काही लोक इतके जवळचे वाटतात की त्यांच्याशिवाय आपलं जगणं अपूर्ण आहे असं वाटतं. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो, त्यांच्यासमोर आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट मोकळेपणाने बोलतो. पण नियतीचा एक नियम असतो, योग्य वेळ आली की प्रत्येक नात्याचं खरं रूप समोर येतंच. ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्येनंतरचा काळ हा ऊर्जा बदलाचा काळ मानला जातो. या काळात अनेकांच्या आयुष्यात लपलेल्या गोष्टी उघड होऊ लागतात. काही लोकांच्या वागणुकीमागचं खरं कारण समोर येतं आणि काही नात्यांमधील भ्रम दूर होऊ लागतात. तुळ राशी. अमावस्येनंतर काही लोकांच्या आयुष्यात अशा 3 व्यक्तींचं खरं स्वरूप समोर येऊ शकतं, ज्यांच्यावर त्याने आतापर्यंत खूप विश्वास ठेवला होता. कधीकधी आपण ज्या व्यक्तीला सर्वात जास्त जवळचं मानतो तीच व्यक्ती आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा बनते. आणि जेव्हा त्या व्यक्तीचं खरं रूप समोर येतं तेव्हा अनेकांना आश्चर्याचा आणि धक्क्याचा अनुभव येऊ शकतो. तुळ राशी. आज आपण अशा 3 संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत, जे सांगतात की तुमच्या नात्यांमध्ये कोण खरोखर तुमच्यासाठी आहे आणि कोण फक्त परिस्थितीनुसार तुमच्या जवळ आहे. तुळ राशी. आजचा हा विषय खूपच गूढ, खोल आणि विचार करायला लावणार आहे. कारण जेव्हा अमावस्येची रात्र संपते आणि नव्या ऊर्जेची सुरुवात होते तेव्हा केवळ आकाशातच नाही तर आपल्या आयुष्यातही काही महत्त्वाचे बदल घडू लागतात. अनेक वेळा आपल्याला वाटत असतं की आपल्या आजूबाजूला असलेली प्रत्येक व्यक्ती आपलीच आहे, आपल्यासाठीच उभी आहे. पण काळाच्या एका टप्प्यावर नियती आपल्याला सत्य दाखवते. अमावस्येनंतरची ही ऊर्जा विशेष मानली जात आहे, कारण या काळात भ्रम दूर होऊ लागतात आणि नात्यांमधील खरी रूपं समोर येऊ लागतात. काही लोक जे आतापर्यंत आपल्या आयुष्यात मित्र म्हणून जवळचे किंवा विश्वासू म्हणून वावरत होते त्यांच्याबद्दल एक वेगळीच जाणीव होऊ शकते. ही जाणीव सुरुवातीला धक्का देणारी असू शकते, पण आध्यात्मिक दृष्टीने पाहिलं तर हीच जाणीव आपल्या आयुष्याला योग्य दिशेने नेणारी असते. त्यामुळे आज आपण अशा त्या 3 व्यक्तींबद्दल बोलणार आहोत, ज्यांचा खरा चेहरा या फाल्गुन अमावस्येनंतर स्पष्ट होऊ शकतो आणि ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचं रहस्य उलगडू शकतं. तुळ राशी. ज्योतिषशास्त्र सांगते की प्रत्येक अमावस्या ही केवळ अंधाराची रात्र नाही, तर ती आत्मपरीक्षणाची आणि सत्य समोर आणण्याची एक शक्तिशाली वेळ असते. या काळात मनातील शंका, भीती आणि संभ्रम हळूहळू दूर होऊ लागतात आणि आपल्या नात्याबद्दलची खरी जाणीव निर्माण होते. कधीकधी आपण ज्या व्यक्तींवर सर्वात जास्त विश्वास ठेवतो त्याच व्यक्ती आपल्या आयुष्यात गुपचूप नकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात. त्यांची वागणूक वरून प्रेमळ दिसते, पण त्यांच्या मनात वेगळ्याच भावना दडलेल्या असतात. या अमावस्येनंतरची ऊर्जा या लपलेल्या भावना उघड करण्याचं काम करते. त्यामुळे या काळात अनेकांना अचानक काही गोष्टी लक्षात येऊ लागतात. काही वागणुकीमागचं खरं कारण समजायला लागतं. तुम्हालाही कदाचित जाणवेल की काही लोकांचे शब्द आणि कृती यामध्ये खूप मोठा फरक आहे. ही जाणीव कधीकधी मनाला वेदना देणारी असते, पण ती आपल्याला जागं करण्यासाठी आवश्यक असते. सर्वप्रथम ज्याचा खरा चेहरा समोर येऊ शकतो तो म्हणजे तो व्यक्ती जो नेहमी तुमच्याजवळ असल्याचं दाखवतो, पण मनातून तुमच्या प्रगतीचा मस्तर करत असतो. अशा लोकांची ओळख सुरुवातीला करणे खूप कठीण असते, कारण ते नेहमी गोड बोलतात, तुमच्या प्रत्येक गोष्टीला पाठिंबा देत असल्यासारखं दाखवतात. पण जेव्हा तुमच्या आयुष्यात यश येऊ लागतं तेव्हा त्यांच्या वागणुकीत सूक्ष्म बदल दिसू लागतात. ते तुमच्या प्रत्येक निर्णयावर शंका घेतात, तुमच्या यशाचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करतात आणि तुमच्या आत्मविश्वासाला कमी करण्याचा प्रयत्न करतात. अमावस्येनंतरची ऊर्जा अशा व्यक्तींच्या खऱ्या भावना बाहेर आणू शकते. तुम्हाला जाणवू शकतं की त्यांच्या बोलण्यात नकळत टोमणे असतात, त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू खरं नसतं आणि त्यांच्या शब्दांमागे वेगळीच भावना दडलेली असते. ही जाणीव झाल्यावर मनाला धक्का बसू शकतो, पण त्याचवेळी तुम्हाला समजेल की कोण खरोखर तुमच्यासाठी आहे आणि कोण फक्त तुमच्या आयुष्यात एक मुखवटा घालून फिरत होतं. तुळ राशी. दुसरी अशी व्यक्ती जी या काळात उघड होऊ शकते ती म्हणजे ती जी तुमच्याकडून सतत काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करत असते. अशा लोकांना नात्यांपेक्षा फायदा महत्त्वाचा असतो. ते तुमच्या जवळ येतात, तुमच्यावर विश्वास दाखवतात आणि हळूहळू तुमच्यावर अवलंबून राहू लागतात. सुरुवातीला तुम्हाला वाटतं की ही व्यक्ती तुमच्यावर खूप विश्वास ठेवते, पण प्रत्यक्षात ती व्यक्ती फक्त स्वतःचा स्वार्थ साधत असते. अमावस्येनंतरचा काळ तुम्हाला या गोष्टीची जाणीव करून देऊ शकतो. तुम्हाला कळू शकतं की त्या व्यक्तीचं तुमच्याशी असलेलं नातं हे केवळ गरजेनुसार होतं. जेव्हा त्यांना तुमच्याकडून काही मिळत होतं तेव्हा ते जवळ असतात, पण जेव्हा तुम्हाला त्यांच्या आधाराची गरज असते तेव्हा ते अचानक दूर जातात.
ही जाणीव खूप कठीण असू शकते, पण ती तुमच्या आत्मसन्मानासाठी अत्यंत महत्त्वाची असते. तिसरी आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे कधीकधी अशी व्यक्तीही समोर येऊ शकते जी बाहेरून तुमच्यावर खूप प्रेम दाखवत असेल, पण मागून तुमच्याविषयी वेगळी चर्चा करत असेल. अशा लोकांची वागणूक खूप चतुर असते. ते तुमच्यासमोर तुमचं कौतुक करतील, पण इतरांसमोर तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी सांगतील. त्यांना तुमची प्रतिमा कमी करायची असते, पण ते थेट तुमच्याशी संघर्ष करत नाहीत. या अमावस्येनंतरची ऊर्जा अनेक वेळा अशा लोकांच्या बोलण्याचं सत्य तुमच्या समोर आणेल. एखाद्या प्रसंगातून, एखाद्या संभाषणातून किंवा एखाद्या तिसऱ्या व्यक्तीमुळे तुम्हाला हे कळू शकतं की ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला होता तोच व्यक्ती तुमच्या मागे वेगळं चित्र रंगवत आहे. ही गोष्ट ऐकून कोणालाही धक्का बसू शकतो, पण हीच वेळ असते जेव्हा तुम्ही स्वतःसाठी योग्य निर्णय घेऊ शकता. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर या सगळ्या गोष्टी वाईट नाहीत, कारण जेव्हा खोट्या नात्यांचा पर्दाफाश होतो तेव्हा आयुष्यात खऱ्या आणि सकारात्मक नात्यांसाठी जागा निर्माण होते. या अमावस्येनंतरचा काळ हा नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी खूप शक्तिशाली मानला जात आहे, कारण या काळात तुम्ही शांतपणे विचार केलात तर तुम्हाला समजेल की काही लोक तुमच्या आयुष्यात केवळ एक धडा शिकवण्यासाठी आले होते. त्यांनी दिलेल्या अनुभवामुळे तुम्ही अधिक मजबूत बनत आहात, अधिक जागरूक बनत आहात आणि पुढच्या वेळी कोणावर विश्वास ठेवायचा अधिक विचार करत आहात. अनेक वेळा आपण लोकांना गमावण्याच्या भीतीने सत्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला वाटतं की जर आपण हे नातं टिकवून ठेवलं तर कदाचित सर्व काही ठीक होईल, पण नियती कधी ना कधी आपल्याला त्या नात्याचं खरं स्वरूप दाखवतेच. या फाल्गुन अमावस्येनंतरची ही ऊर्जा अशा सत्यांना उघड करण्यासाठी काम करत आहे. त्यामुळे या काळात जर तुम्हाला कोणाच्या वागण्यात बदल जाणवला, कोणाचे शब्द आणि कृती वेगळे वाटले, तर त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. शांतपणे निरीक्षण करा आणि आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐका, कारण अनेक वेळा आपल्या मनाला आधीच कळत असतं की कोणती व्यक्ती आपल्या आयुष्यासाठी योग्य आहे आणि कोणती नाही. या काळात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, ती म्हणजे प्रत्येक नातं टिकवणं हेच यश नसतं. काही वेळा काही नाती सोडून देणं हीच खरी प्रगती असते. जे लोक तुमच्या आयुष्यात नकारात्मकता निर्माण करतात, तुमच्या आत्मविश्वासाला कमी करतात किंवा तुमच्या यशामुळे अस्वस्थ होतात, अशा लोकांपासून हळूहळू दूर जाणं हेच योग्य असतं. अमावस्येनंतरची ऊर्जा तुम्हाला ही जाणीव करून देत आहे. ती तुम्हाला दाखवते की कोण तुमच्या आयुष्यात प्रकाश आणतं आणि कोण अंधार निर्माण करत आहे. तुळ राशी, या आध्यात्मिक मार्गावर चालताना एक गोष्ट स्पष्ट होते की प्रत्येक अनुभव हा आपल्या आत्मविकासासाठी असतो. ज्या लोकांनी तुमच्याशी चुकीचं वागलं त्यांनीही तुम्हाला एक महत्त्वाचा धडा दिला आहे. त्यांनी तुम्हाला लोकांची ओळख कशी करायची, स्वतःची किंमत कशी समजून घ्यायची आणि आपल्या सीमारेषा कशा ठरवायच्या हे शिकवलं आहे. त्यामुळे अशा अनुभवांमुळे निराश होण्याऐवजी त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. अनेक वेळा जेव्हा आपण गोष्टी समोर येतात तेव्हा मनात राग, दुःख किंवा निराशा निर्माण होते, पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर क्षमा ही सर्वात मोठी शक्ती आहे. क्षमा म्हणजे त्या व्यक्तीने केलेल्या चुकीचं समर्थन नाही, तर आपल्या मनाला त्या वेदनेतून मुक्त करणं आहे. जेव्हा तुम्ही क्षमा करता तेव्हा तुम्ही स्वतःला नकारात्मक भावनांपासून मुक्त करता. अमावस्येनंतरचा काळ हा नवीन सुरुवातीसाठी देखील ओळखला जातो. जसं आकाशात चंद्र पुन्हा वाढू लागतो, तसंच आपल्या आयुष्यातही सकारात्मक ऊर्जा वाढू लागते. जर काही नाती या काळात दूर झाली, काही लोकांचा खरा चेहरा समोर आला, तर त्याला शेवट म्हणून पाहू नका. त्याला एक नवीन अध्यायाची सुरुवात समजा. या काळात स्वतःवर अधिक लक्ष केंद्रित करा, आपल्या ध्येयांवर काम करा, आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि आपल्या आयुष्यात अशा लोकांना स्थान द्या जे तुमच्या आनंदात खरोखर आनंदी होतात. कारण खरी नाती तीच असतात जी तुमच्या यशात तुमच्यासोबत उभी राहतात आणि तुमच्या कठीण काळात तुमचा आधार बनतात. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा की सत्य कधीही कायम लपून राहत नाही. योग्य वेळ आल्यावर ते स्वतः समोर येतं. या अमावस्येनंतरचा हा काळ अनेकांसाठी असा खास क्षण घेऊन येऊ शकतो जिथे काही नात्यांचं खरं रूप स्पष्ट दिसू शकतं. कदाचित सुरुवातीला ते धक्कादायक वाटेल, पण दीर्घकाळासाठी तेच तुमच्या आयुष्यासाठी योग्य ठरेल. म्हणून तुळ राशी, या काळात घाबरू नका, निराश होऊ नका आणि कोणत्याही गोष्टीचा अति विचार करू नका. शांतपणे परिस्थितीकडे पहा, आपल्या अंतर्मनावर विश्वास ठेवा आणि जीवन तुम्हाला जे शिकवत आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण प्रत्येक अनुभव, प्रत्येक भेट आणि प्रत्येक वेगळेपण यामागे एक मोठा अर्थ दडलेला असतो. तुळ राशी, येणारे हे नवीन वर्ष हे तुमच्यासाठी खूपच आध्यात्मिक आणि जीवनामध्ये नवी दिशा दाखवणारे असणार आहे. त्यामुळे येणाऱ्या या नवीन वर्षाचे सुखाने, आनंदाने स्वागत करा.